नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून। नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर छगन भुजबळांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचंही कळतंय। देश पातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांचा फायदा होणार असल्याचीही सूत्रांची माहिती। तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांशी दिल्लीमधून चर्चा सुरू आहे असंही कळतंय आणि हेमंत गोडसेंऐवजी भुजबळांना उमेदवारी देण्याच्या हालचाली या ठिकाणी वाढलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय हेमंत गोडसे आणि भुजबळ सुद्धा या ठिकाणी आग्रही आहेत। हेमंत गोडसेंनी शक्ती प्रदर्शनही केलं, मात्र आता भुजबळांचं नाव समोर येत आहे। पत्रकार परिषद आत्ता भुजबळ यांची पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं की आमची प्रायोरिटी जी आहे ती सध्या नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या गटाला मिळावी यासाठी असणार आहे। नाशिकची जागा जर राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली तर मात्र उमेदवार कोण असेल याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर उमेदवार दिला जाईल। असं जरी असलं तरी जी एक चर्चा आहे, जी एक शक्यता वर्तवली जाते ती अशी देखील आहे की छगन भुजबळ यांना नाशिकमधनं लोकसभेची उमेदवारी मिळू शकते। त्याचा अर्थ असा की एकूणच त्याच्या मागचं गणित असं आहे की छगन भुजबळ यांना केंद्रात आल्यानंतर भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना ओबीसी नेतृत्वाचा एक मोठा फायदा देशभरात छगन भुजबळ यांच्या माध्यमातून होऊ शकतो आणि त्यासाठी नाशिकची ही जागा ना भाजपनी ठेवायची ना शिंदे गटानं ठेवायची। नाशिकची ही जागा थेट राष्ट्रवादीला आणि छगन भुजबळ यांना द्यायची, त्यांना केंद्रामध्ये बोलवायचं आणि राज्याच्या राजकारणापेक्षा केंद्राचं राजकारण जे आहे त्या ठिकाणी ओबीसी म्हणून छगन भुजबळ यांचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो आणि त्या अनुषंगानं ही सगळी जी रणनीती जी आहे ती या ठिकाणी ठरवली जाते। उद्या अजित पवार यांनी नाशिकच्या लोकसभेच्या जागेसंदर्भात पुण्यामध्ये बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामुळे उद्या नेमकं या बैठकीत काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मात्र नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की महायुतीच्या दोनही पक्षांमध्ये भाजप आणि शिंदे गट या दोघांमध्ये एकीकडे उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे, वाद सुरू आहे आणि अशात आता थेट छगन भुजबळ यांचं नाव पुढे येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का याबाबत देखील आता उद्या किंवा परवा निर्णय होऊ शकतो। अगदीच, आणि त्या संदर्भात जाणून घेत राहू चंदन आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद। तर छगन भुजबळ यांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। या सगळ्यावर छगन भुजबळांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे। मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवले तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची, काय हा सगळा जो आहे, जसा बीजेपी जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेत तर राष्ट्रवादीसुद्धा गोषवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवतील आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीनं उभं राहतील